नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीराम चिट्सच्या ॲपबद्दल संपूर्ण माहिती. श्रीराम चिट्सच्या ॲपमध्ये आपल्याला कोणकोणते ऑप्शन दिलेले आहेत, ॲप्स कशा पद्धतीने रजिस्टर करायचे, कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचे, ही संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संतोष वानकडे, डेव्हलपमेंट ऑफिसर, श्रीराम चिट्स. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम प्ले स्टोअरला जाऊन श्रीराम चिट्स महाराष्ट्र हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे मला इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही. इन्स्टॉल केल्यानंतर श्रीराम चिट्स महाराष्ट्र या मोबाईल ॲप्सला ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला करायचे आहे या ठिकाणी रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमची ब्रँच, ग्रुप नंबर, तिकीट नंबर हा माहीत असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ग्रुप नंबर, तिकीट नंबर नसेल तर तुम्ही तुमच्या ॲडवायझरला किंवा तुम्हाला मेसेज थ्रू दर महिन्याला कंपनी तुमचा ग्रुप नंबर आणि तिकीट नंबर ही पाठवत असते. तर माझी ब्रँच आहे 5017 अमरावती. तर ग्रुप नंबर आहे 58009. 3 लाखाची ही BC आहे. त्या ग्रुपमध्ये माझा तिकीट नंबर आहे 37. त्यानंतर या ठिकाणी मला टाकायचा आहे माझा मेल ID. त्यानंतर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर. मोबाईल नंबर या ठिकाणी तोच पाहिजे जो आपण शीट फॉर्म भरतेवेळी दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी करायचं आहे सर्च केल्यानंतर रजिस्टर्ड नंबरवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमचं नाव. त्यानंतर तुमची टाकायची सिटी, अमरावती माझी सिटी आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे पासवर्ड हा तुम्ही नॉर्मल पद्धतीने ठेवू शकता. त्यानंतर पासवर्ड कन्फर्म टाकायचा आहे. त्यानंतर आय ॲक्सेप्ट बटनाला क्लिक करून साइन अप करायचं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर आता आपण करूया लॉग इन करतेवेळी मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी टाकला होता. त्या ईमेल ID आणि पासवर्डने किंवा मोबाईल नंबर टाकून सुद्धा तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला जी माझी तिकीट मी ॲड केली होती ती तिकीट या ठिकाणी आपल्याला शो होईल. आता यामध्ये आपण कुठल्या प्रकारची माहिती घेऊ शकतो तर बघा ही माझी BC आहे. इन्स्टॉलमेंट नंबर 38 महिने या BCला कंप्लीट झालेले आहे. 38 पैकी 27 इन्स्टॉलमेंट ह्या माझ्या पेड आहेत. त्यानंतर जे नेक्स्ट ऑप्शन या महिन्याचं जे आहे ते आहे 17/4/2024ला. प्रिव्हियस बीड अमाऊंट म्हणजे मागच्या महिन्याची जी बीड अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर चालू महिन्याची माझी इन्स्टॉलमेंट किती आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. जर माझी काही BC लेट पेमेंटमध्ये असले तर या ठिकाणी जी पेनॉल्टी आहे ती पेनॉल्टी या ठिकाणी दाखवते. टोटल ड्यू आहे माझा 5730 रुपये. त्यानंतर माझी जी BC आहे ही प्राईज आहे म्हणजे मी ही उचललेली BC आहे. जर ही BC उचललेली नसेल तर या ठिकाणी नॉन प्राईज असं आपल्याला या ठिकाणी दाखवेल. त्यानंतर लास्ट 5 ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपल्याला दिसतात. सांगायचा मुद्दा एवढाच की या ॲप्स थ्रू आपण आपल्या BCची माहिती या ठिकाणी आपण घेऊ शकतो. लास्ट बीड किती होती, त्यानंतर कोणता महिना आहे आणि ऑप्शन कोणत्या डेटला आहे. त्यानंतर या ठिकाणी जर आपल्याला पेमेंट करायचं असेल तर पे बटनावर ड्यूजवरती आपण क्लिक करूया. जेवढं काही माझ्या BCचं पेमेंट असेल या ठिकाणी मी पेमेंट करू शकतो. प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर ही अमाऊंट आहे. अमाऊंटला क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI सर्व प्रकारच्या पेमेंट मोडने आपण या ठिकाणी पेमेंट करू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.